तर रोज माझं घर स्वच्छ आणि नीटनेटकं दिसण्यासाठी माझ्या अंगातले काही चांगले गुण, चांगल्या सवयी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी उठल्यावरती हॉलमध्ये जे काही डोळ्यापुढे दिसतं, सगळ्यात अगोदर ते उचलून घेते. म्हणजे आपल्याला झाडू वगैरे फरशी मारायला व्यवस्थित जागा भेटते. त्यानंतर अंथरूण उचलून घेतलं की त्यानंतर लगेचच सोफा आवरायला घेतले. कारण सोफ्यावरती जे कवर आहे ते सगळं अस्तव्यस्त झालेलं असतं आणि ते व्यवस्थित आवरल्यानंतर जी काही माझी कालची माहेरी जाऊन आल्यानंतर जी बॅग होती ती रिकामी केली. इथले जे काही कपडे होते वाळत सुकलेले त्यांच्या छान घड्या घालून घेतल्या. बेडशीट छान स्वच्छ झटकून नीट व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर झाडू वगैरे मारायला घेतला. झाडू मारताना नेहमीच मी बेडखालनं सोफ्याखालनं घाण ओढून घेत असते. त्यानंतर छान स्पीकर, टीव्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी मी पुसून घेतल्या. फ्रीजसुद्धा देखील पुसून घेत असते कारण धूळ इतकी जमा होऊन जाते त्यामुळे. त्यानंतर पुढची टिप अशी की डेली मोप मारला तर अजूनच चांगलं, पण आठवड्यातून 3दा तरी मोप मारलाच पाहिजे. त्यानंतर पुढचं असं की किचनमध्ये कितीही स्वयंपाक करा, थोडा करा किंवा जास्त करा, तरीही किचन काउंटर अगदी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर बेसिंगमध्ये इतकी सगळी भांडे घासल्याने बेसिंगसुद्धा रोज असा चकाचक करून घेत असते. त्यानंतर पुढची टीप अशी, जे काही कपडे धुतलेले असतात ते लगेचच सुकत घालायचे आणि त्यानंतर छान देवपूजा करून घ्यायची.